गुणरत्न सदावर्तेंवर बुक्का फेकण्यात आलाय। तुळजापूरमध्ये सदावर्तेंच्या विरोधात आंदोलन सुरू आहे आणि यावेळी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बुक्का फेकण्यात आल्याची माहिती सध्या मिळते। ब्रेकिंग न्यूज सध्या आपण तुळजापूरमधून पाहतोय। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बुक्का फेकण्यात आल्याची माहिती मिळते। तुळजापूरमध्ये सदावर्तेंच्या विरोधात आंदोलन केले जाते आणि या आंदोलनावेळी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बुक्का फेकण्यात आला। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते नेहमी सरकारच्या बाजूने बोलत असतात, भाजपच्या बाजूने बोलत असतात आणि त्यांच्या विरोधात सध्या आंदोलन केले जाते आणि यावेळी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बुक्का फेकण्यात आल्याची माहिती मिळते। आंदोलनकर्ते आक्रमक झाले होते आणि याच वेळी या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बुक्का फेकल्याची माहिती मिळते। महत्त्वाची बातमी सध्या तुळजापूरमधून आपण पाहतोय। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बुक्का फेकण्यात आला। तुळजापूरमध्ये सदावर्ते यांच्या विरोधात आंदोलन सुरू होतं। यावेळी आंदोलनकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बुक्का फेकल्याची माहिती आहे। तुळजापूर या ठिकाणी जो मराठा आरक्षणाचा विरोधक, जो मराठा आरक्षणासाठी गुणरत्न सदावर्ते यांनी अनेकदा मराठा आरक्षणाला विरोध केला असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच सदावर्ते यांच्या विरोधात आंदोलन सुरू होतं आणि यावेळी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बुक्का फेकण्यात आल्याची माहिती आहे। तुळजापूरमधून ही माहिती समोर येते। या ठिकाणी केला हा तुळजापूरमध्ये आला, त्याला लाज वाटायला पाहिजे। आपण ज्या ठिकाणी जात आहोत हसत खुसत चालला आणि विरोधात घोषणाबाजी करत चालला। अरे हरामखोरा, तू मराठ्यांचा बळी घेतलाय। एक नाही, दोन नाही, तब्बल 300-350 युवकांची आत्महत्या या मराठा आरक्षणासाठी या युवकांनी दिली आहे। त्या जबाबदार हा सदावर्ते आहे। 2013 मध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं होतं। ते आरक्षण घालवण्याचं काम या सदावर्तेने केलं। 2019ला परत 13% आरक्षण या मराठा समाजाला भेटलं होतं, ते देखील घालवण्याचं काम हा सदावर्ते करतोय। यासाठी आज मराठा समाजाच्या वतीनं या सदावर्तेचा धिक्कार करून त्याला बुक्का लावण्याचा काम माझ्या मराठा समाजाने केला आहे। गुणरत्न सदावर्ते यांनी अनेकदा मराठा समाजाविरोधात भूमिका घेतली होती। मराठा आरक्षणाला त्यांनी विरोध केला होता, त्यासाठी त्यांनी न्यायालयीन लढाई सुद्धा लढली होती आणि त्यामुळेच तुळजापूरमध्ये मराठा बांधव आक्रमक झाले। तुळजापूरमध्ये आज ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आले होते आणि त्यावेळी या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी सदावर्तेंवर बुक्का फेकल्याची माहिती आहे। गुणरत्न सदावर्ते यांच्यामुळे मराठा अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला आणि त्यामुळे तुळजापूरमध्ये सदावर्ते आले असता त्यांच्यावर या सगळ्या आंदोलनकर्त्यांनी बुक्का फेकला। तुळजापुरातून ही बातमी समोर येते। गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अबीर फेकण्यात आले। तुळजापूरमध्ये सदावर्ते यांच्या विरोधात आंदोलन केलं जात होतं आणि त्याच वेळी आंदोलनकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी सदावर्ते यांच्यावर अबीर फेकला। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे सध्या आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात। ज्ञानेश्वर, गुणरत्न सदावर्ते आज तुळजापूरमध्ये आले होते आणि मराठा आंदोलनकर्त्यांनी त्यांच्यावर अबीर फेकलाय। नेमकी घटना कशी घडली आणि या आंदोलनकर्त्यांवर काही कारवाई झाली आहे का? सध्या तुळजापूरमध्ये गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळते। आज गुणरत्न सदावर्ते तुळजाभवानीचं दर्शन आणि त्यांच्या खासगी कार्यक्रमानिमित्त तुळजापूर शहरात आले होते। त्यावेळेस मराठा आंदोलकांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यानंतर गुणरत्न सदावर्ते आणि मराठा आंदोलक यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही बाचाबाची झाल्याची माहिती मिळते आहे। गुणरत्न सदावर्ते सध्या एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत आणि तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये मराठा आंदोलक गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे। पोलिसही घटनास्थळी आता सध्या दाखल झालेले आहेत। एकंदरीत गुणरत्न सदावर्ते आणि मराठा आंदोलक यांच्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार वाद झाल्याचं तुळजापूरमध्ये पाहायला मिळत आहे। ज्ञानेश्वर, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून नेमकं काय केलं जातंय? सध्या पोलिसांनी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे आणि पोलीस मराठा आंदोलकांची चर्चा करतायत। गुणरत्न सदावर्ते यांना एका हॉटेलमध्ये थांबवण्यात आलेलं आहे। ज्ञानेश्वर, खरं तर मराठा आंदोलकांचं तिथं आधीपासूनच आंदोलन सुरू होतं का? नेमकी घटना कशा पद्धतीने घडली? आज गुणरत्न सदावर्ते हे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणार असल्याची माहिती
मराठा आंदोलकांना मिळाली आणि त्यानंतर खरं तर त्यांनी या आंदोलनाचं नियोजन केलं. हे आंदोलन पूर्वनियोजित अजिबात नव्हतं. गुणरत्न सदावर्ते ज्यावेळेस तुळजाभवानीच्या दर्शनासाठी त्या परिसरात आले त्यावेळेस आंदोलक त्या ठिकाणी जमले आणि त्यांनी अचानकपणे सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. सदावर्ते सातत्यानं मराठा समाजाच्या विषयी बेताल वक्तव्य करतात असं या आंदोलकांचं म्हणणं आहे आणि त्याचा निषेध म्हणून खऱ्या अर्थात केलं. त्यानंतर सदावर्तेंच्या कार्यकर्त्यांनी देखील मराठा आंदोलकांच्या विरोधात काही वेळ घोषणाबाजी केली. त्या ठिकाणी पोलीस पोहोचल्यानंतर त्यांनी सदावर्ते यांना एका हॉटेलमध्ये थांबवण्यासाठी नेलेलं आहे आणि आंदोलक मात्र तुळजाभवानी मंदिर परिसरातच सध्या थांबून आहेत आणि या ठिकाणी सध्या तणावाची परिस्थिती आहे. नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर गुणरत्न सदावर्ते यांच्यावर अबीर फेकण्यात आले. तुळजापूरमध्ये सदावर्तेंच्या विरोधात आंदोलन सुरू होतं आणि यावेळी आंदोलकांनी त्यांच्यावर अबीर फेकलं.